नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलवर सातत्यानं आपण नवनवीन अर्थशास्त्रातील संकल्पना घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आजही आपण एक नवीन संकल्पना घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे कन्सेप्ट ऑफ डिमांड, ज्याला मागणीची संकल्पना असे म्हणतात. अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या संकल्पनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण या संकल्पनेवर आधारित अनेक बाबी अवलंबून आहेत. मागणी आणि पुरवठा ह्या अर्थशास्त्रातील दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्या अनेक बाबीशी संबंधित असल्यामुळं त्यावर आधारित अर्थशास्त्रातील अनेक घडामोडी घडत असतात, म्हणून या बाबींना महत्त्व आहे. आज आपण मागणीची संकल्पना पाहणार आहोत, म्हणजे डिमांड अँड सप्लायमधली डिमांड म्हणजे मागणी हा घटक आपण आज पाहणार आहोत. बघा, मागणीची संकल्पना कशासाठी महत्त्वाची आहे, तर व्यवहारात त्याला खूप महत्त्व आहे. मग मागणीची संकल्पना या अंतर्गत आपण या लेक्चरमध्ये काय काय पाहणार आहोत, तर मागणीची संकल्पना या संकल्पनेअंतर्गत आपण आज मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या, मागणीचे प्रकार, मागणीवर परिणाम करणारे घटक, मागणी फलन, मागणी कोष्टक आणि मागणी वक्र या संकल्पना म्हणजे उपसंकल्पना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये काय पाहणार आहोत, मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या, मागणीचे प्रकार, मागणीवर परिणाम करणारे घटक, मागणी फलन, मागणी कोष्टक आणि मागणी वक्र या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण पाहूयात मागणीची संकल्पना. त्या अंतर्गत मागणी म्हणजे काय, मागणी कशाला म्हणायचं. बघा, अर्थशास्त्रामध्ये मागणी हा शब्द अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. दैनंदिन व्यवहारात मागणीचा अर्थ सर्वांना समजतो, मात्र हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. त्याचा अर्थ समजण्यास थोडासा कठीण आहे. मागणी म्हणजे काय असं व्यवहारात आपण सांगून जातो. एखादी वस्तू घेतली म्हणजे त्याला आपण मागणी म्हणतो, परंतु अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना तसा सरळ त्याचा अर्थ होत नाही. म्हणून आपण डीपमध्ये ते मागणीचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो अर्थ समजून घेण्यासाठी आपण एक इक्वेशन तयार केलेलं आहे. जनरली आपण बघा म्हणतो इच्छा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा, आणि मागणीमध्ये त्याचा समावेश होतो. फक्त इच्छेचाच मागणीमध्ये समावेश होतो का, तर नाही. त्यासाठी क्रयशक्ती क्षमता असावी लागते. म्हणजेच वस्तू खरेदी करण्यासाठीची क्षमता म्हणजे पैसा आपल्याकडं असावा लागतो. मग इच्छा प्लस क्रयशक्ती क्षमता या दोन्हीचीच मिळून मागणी बनते का, तर नाही. त्यामध्ये आणखी एक तिसरा घटक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे खर्च करण्याची तयारी. म्हणजे एखादी वस्तू घेण्याची इच्छा आहे, ती घेण्यासाठी लागणारा पैसा जवळ आहे, एवढं असून देखील चालत नाही, तर मागणी पूर्ण होण्यासाठी असलेला पैसा खर्च करण्याची तयारी असावी लागते. तेव्हाच त्याचं रूपांतर मागणीमध्ये होतं. म्हणजे एकंदरीत मागणी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर इच्छा प्लस क्रयशक्ती क्षमता प्लस खर्च करण्याची तयारी म्हणजेच मागणी होय. अशा पद्धतीनं मागणीची एक सरळ, साधी आणि सोपी इक्वेशन स्वरूपामध्ये त्याचा अर्थ समजून घेण्यास आपल्याला सोपा आहे. तुमच्या लक्षात आले असेल मागणी म्हणजे काय. यावरून जरी तुम्हाला थोडासा अर्थ लक्षात आला असला तरी मागणीचा अर्थ अधिक स्पष्टरित्या समजण्यासाठी आपल्याला मागणीच्या व्याख्या पाहणं आवश्यक आहे. म्हणून आपण पाहूयात मागणीच्या व्याख्या. मागणीच्या व्याख्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. व्यवहारात मागणीची संकल्पना व्यापक अर्थाने वापरली जाते, परंतु अर्थशास्त्रातील मागणीची संकल्पनेचा अर्थ विशिष्ट पद्धतीने सांगितला जातो. त्यासाठी पुढील ज्या अर्थशास्त्रज्ञ आहेत, प्राध्यापक मेयर्स आणि प्राध्यापक बेनहॅम यांच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. बघा, पहिले अर्थशास्त्रज्ञ आहेत प्राध्यापक मेयर्स. त्यांच्या मते पाहू मागणी म्हणजे कशाला म्हटलं आहे त्यांनी. बघा, त्यांच्या मते एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात. बघा, एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात. अशा पद्धतीची व्याख्या प्राध्यापक मेयर्स यांनी केलेली आहे. म्हणजे एक विशिष्ट वेळ आहे, त्या वस्तूची विशिष्ट किंमत आहे, अशी स्थिती असताना ग्राहक प्रत्यक्षात त्या वस्तूची किती खरेदी करतोय त्याला काय म्हणतात, त्या वस्तूची मागणी म्हणतात. दुसरे अर्थशास्त्रज्ञ आहेत प्राध्यापक बेनहॅम.
त्यांच्यामध्ये आपण व्याख्या पाहूया. एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. यावरून तुमच्या मागणी ही संकल्पना लक्षात आली असेल. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात, मागणीचे प्रकार, टाईप्स ऑफ डिमांड. बघा, मागणीचे प्रकार: प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी, संमिश्र मागणी असे मागणीचे वेगवेगळे प्रकार पडतात. यातील पहिला प्रकार आपण पाहूयात, प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर वस्तू तयार करण्यासाठी किंवा वस्तूची निर्मिती करण्यासाठी केलेली जी मागणी असते त्याला प्रत्यक्ष मागणी म्हटलं जातं. अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या उपभोगासाठी किंवा एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी एखाद्या दुसऱ्या वस्तूची डिमांड केल्यानंतर त्या वस्तूची देखील मागणी पूर्ण होणे, याला अप्रत्यक्ष मागणी अशी म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी. संयुक्त मागणी म्हणजे काय, तर एखादी गरज भागविण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूची मागणी एकत्रितपणे करावी लागते तेव्हा अशा मागणीस संयुक्त मागणी असे म्हणतात. बघा, संयुक्त मागणी म्हणजे काय, एखादी गरज भागविण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूची मागणी एकत्रितपणे करावी लागते अशा वस्तूच्या मागणीस संयुक्त मागणी असे म्हणतात. उदाहरण सांगता येईल, पेन आणि शाई. म्हणजे आपण असं करतो का, एकदा पेन घेतो आणि एकदा रिफिल घेतो, नाही, तर पेन घेतल्याच्या नंतर रिफिल ऑटोमॅटिक येते, त्याला संयुक्त मागणी असं म्हटलं जातं. त्यालाच पूरक मागणी, पूरक वस्तू देखील म्हटलं जातं. म्हणून पेन आणि शाई हे पूरक वस्तू आहेत अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचा प्रकार पाहूया, संमिश्र मागणी. संमिश्र मागणी म्हणजे काय, एकच वस्तू विविध प्रकारच्या कार्यासाठी जेव्हा वापरता येते तेव्हा त्या वस्तूला येणारी मागणी अशा सर्व प्रकारच्या उपयोगाकरता येणारी मागणी असते. म्हणजेच एक उदाहरण स्वरूपामध्ये जर सांगायचं झालं तर विद्युत. बघा, आपण विजेची मागणी करत असताना त्याचे उपयोग वेगवेगळे होत असतात, पण मागणी विजेची केली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं ही एक संमिश्र मागणीचा प्रकार आहे. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मागणीचे जे प्रकार आहेत, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी, संमिश्र मागणी. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात, मागणीवर परिणाम करणारे घटक. बघा, मागणी या घटकावर असे अनेक घटक आहेत की ते परिणाम करत असतात. तर आपण त्यातला एक एक घटक पाहूयात. हवामान. हवामानावर एखाद्या वस्तूची मागणी वाढणे किंवा कमी होणे अवलंबून असते. उदाहरणार्थ, पावसाळ्यात छत्र्यांची, रेनकोटची मागणी वाढते, मात्र उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये त्याला मागणी नसते. म्हणजेच हवामानाचा परिणाम त्या वस्तूच्या मागणीवर होतो, त्याला हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर लोकसंख्या. देशातील लोकसंख्या वाढल्यास, अगर परदेशातून प्रवासी मोठ्या प्रमाणात आल्यास मागणीत वाढ होते. लोकसंख्या कमी झाल्यास मागणीत घट होते किंवा परदेशी प्रवासी कमी झाल्यास देखील मागणीत घट होते. अशा पद्धतीनं लोकसंख्या हाही घटक मागणीवर परिणाम करणारा आहे. त्यानंतर उत्पन्न हा घटक पाहूयात. देशातील लोकांचे विविध मार्गाने मिळणारे उत्पन्न वाढल्यास त्याची वस्तूंची मागणी वाढते. या उलट उत्पन्न कमी झाल्यास वस्तूंची मागणी कमी होते. म्हणून उत्पन्न हा देखील घटक मागणीवर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर लोकांच्या सवयी. म्हणजे जर लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन यांचा मागणीवर मोठा परिणाम होतो. केवळ सामाजिक सवयीने चहा, कॉफीची, चुना, तंबाखूची मागणी केली जाते. म्हणजे सवयीचा भाग असतो. असं म्हटलं जातं की बघा, व्यसन करणारे लोक म्हणतात मला तंबाखूची सवय आहे. सवय आहे म्हणजे काय, तो सवयीमुळं त्या वस्तूची मागणी करतो. आणि म्हणून लोकांच्या सवयी, जर त्याची सवय बदलली तर तो मागणी करणार नाही. म्हणून सवय हाही मागणीवर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर चलन पुरवठा. सरकारने देशातील चलनाचा पुरवठा वाढविल्यास लोकांच्या हातात अधिक पैसा येतो, त्याची विविध वस्तूंची मागणी वाढते. म्हणजे सरकारनं जर चलन पुरवठ्यात वाढ केली तर बाजारामध्ये पैशांचं प्रमाण वाढतं आणि पैशाचं प्रमाण वाढल्यामुळं लोक वस्तूची मागणी करतात. मात्र जर सरकारने चलन पुरवठा कमी केला तर लोकांच्या हातातून पैसा RBIकडे जातो आणि म्हणून लोक वस्तूंची कमी मागणी करतात. म्हणून चलन पुरवठा हाही वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर वस्तूची किंमत. बघा, किंमत जर वाढवली तर वस्तूची मागणी कमी केली जाते, मात्र किंमत जर कमी असेल तर वस्तूची मागणी
जादा होते, म्हणून किंमत हाही घटक वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा घटक आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा बचत हाही मुद्दा महत्त्वाचा आहे, जो वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा घटक आहे. देशातील लोकांनी अधिक प्रमाणात बचत केली किंवा रोख पैसा स्वतःजवळ जास्त प्रमाणात बाळगला तरी देखील वस्तूची मागणी होत नाही. मात्र बचत न करता जर त्यांनी खर्च करण्याचं प्रमाण जर वाढवलं तर वस्तूची मागणी वाढते, म्हणून हाही घटक महत्त्वाचा आहे. त्यानंतर सरकारी धोरणाचा देखील वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. सरकारी धोरण जर अनुकूल असेल तर मागणी वाढते, प्रतिकूल असेल तर मागणी घटते. त्यानंतर भविष्यकालीन अंदाज, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात वाढणार आहे असा अंदाज जर वर्तवला गेला असेल तर त्या वस्तूची मागणी काय होते, वाढते. आणि एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात कमी होणार आहे असा जर अंदाज वर्तवला तर त्या वस्तूची किंमत कमी होते किंवा मागणी कमी होते. अशा पद्धतीनं भविष्यकालीन अंदाज हाही मुद्दा महत्त्वाचा आहे मागणीवर परिणाम करणारा. त्यानंतर उद्योगधंदे, देशात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यास मागणी वाढते आणि उद्योगधंदे कमी झाल्यास मागणी घटते, म्हणून उद्योगधंदे हाही मुद्दा मागणीवर परिणाम करणारा घटक आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जाहिरात, म्हणजे काही वस्तूंची जाहिरात केली जाते आणि जाहिरातीला बळी पडून लोक वस्तूची मागणी करतात, म्हणजे जाहिरात केल्यामुळे देखील वस्तूची मागणी वाढते आणि जाहिरात न केल्यामुळे वस्तूची मागणी घटते. अशा पद्धतीनं जाहिरात हाही घटक महत्त्वाचा आहे जो वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा आहे. त्यानंतर तांत्रिक प्रगती, म्हणजे जर तांत्रिक प्रगती केल्यामुळे देखील वस्तूच्या मागणीमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो, म्हणून तांत्रिक प्रगती हाही घटक मागणीवर परिणाम करणारा घटक म्हणून आपण अभ्यासत असतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, याशिवाय इतर ही घटक असतात की ज्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होत असतो, त्याचाही समावेश वस्तूच्या म्हणजे मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये होतो. यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात, मागणी फलन, डिमांड फंक्शन ही एक मागणीशी संबंधित महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मागणी फलन म्हणजे मागणी आणि तिच्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत यामधील परस्पर संबंध दर्शवणारी गणितीय समीकरण होय. म्हणजे या अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण जो मुद्दा पाहितला आहे, मागणीवर परिणाम करणारे घटक, त्या घटकांचा संबंध इथं जोडलेला आहे. मागणी फलन म्हणजे काय, तर मागणी फलन म्हणजे मागणी आणि तिच्यावर परिणाम करणारे घटक यामधील परस्पर संबंध दर्शविणारे गणितीय समीकरण होय. ते समीकरण काय आहे पाहूयात. D = F ब्रॅकेटमध्ये ABCDEN, म्हणजे D फॉर वस्तूची मागणी, F म्हणजेच फलन, A म्हणजे वस्तूची किंमत, B म्हणजे व्यक्तीचे उत्पन्न, C म्हणजे इतर वस्तूंच्या किमती, D म्हणजे लोकसंख्या, E म्हणजे जाहिरातबाजी, N म्हणजे शेवटचा घटक. म्हणजे असे अनेक घटक असतात की जे वस्तूच्या मागणीवर परिणाम करत असतात. त्यांचा संबंध मागणीशी कसा असतो हे या इक्वेशन स्वरूपामध्ये दाखवला जातो, त्यालाच मागणी फलन असे म्हणतात. समीकरणाचा अर्थ नेमका काय आहे ते पहा. वस्तूची मागणी या सर्व घटकावर अवलंबून आहे, हेच मागणी फलन डिमांड फंक्शन तुम्हाला दाखवून देतं. त्यानंतर आपण पाहूयात मागणी कोष्टक किंवा मागणी तक्ता. हाही मुद्दा या मागणीच्या संकल्पनेमधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तोही आपण पाहणार आहोत. बघा, मागणी कोष्टक किंवा मागणी तक्ता, त्यालाच डिमांड शेड्यूल असं म्हटलं जातं. हे दोन प्रकारचे आहेत. त्याला एक वैयक्तिक मागणीपत्रक ज्याला इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल असं म्हटलं जातं आणि दुसरं आहे बाजार मागणीपत्रक ज्याला मार्केट डिमांड शेड्यूल असं म्हटलं जातं. नेमकं वैयक्तिक कोष्टक म्हणजे काय, तर मागणीपत्रक जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात तयार केले जाते तेव्हा त्यास वैयक्तिक किंवा व्यक्तिगत मागणीपत्रक असे म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा मागणीपत्रक तयार केलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीनं 1 किलो साखर खरेदी केलेली आहे 40 रुपये या दराने, मग ते अशा पद्धतीने त्याने अनेक वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या असतात किंवा त्याचं वैयक्तिक मागणीपत्रक म्हटलं जातं. ज्याच्यात ज्या तक्त्यात ते दाखवलं जातं त्याला वैयक्तिक मागणीपत्रक म्हटलं जातं. आणि बाजार मागणीपत्रक म्हणजे काय, बाजारात असंख्य ग्राहक असतात, अशा अनेक ग्राहकांचं जो ताळेबंद दिला जातो वस्तूची खरेदी पर किलोमध्ये आणि त्याचा पर किलो रेट दर म्हणजे किंमत ती ज्या तक्त्यामध्ये दर्शवली जाते त्याला बाजार मागणीपत्रक म्हटलं जातं. अशा पद्धतीनं वैयक्तिक मागणीपत्रक आणि बाजार मागणीपत्रक हे दोन पत्रक असतात, त्याला शेड्यूल म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहूयात मागणी वक्र, त्याला डिमांड कर्व असं म्हटलं जातं.
मागणी वक्र म्हणजे काय तर वस्तूची किंमत व वस्तूची मागणी यांचा संबंध दर्शविणाऱ्या रेषेला मागणी वक्र असे म्हणतात. वस्तूची किंमत व वस्तूची मागणी यांचा संबंध दर्शविणाऱ्या रेषेला मागणी वक्र असे म्हणतात. बघा बाजूला तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये दोन अक्ष आहेत, OX अक्ष आणि OY अक्ष. त्या OX अक्षावर क्वांटिटी दिलेली आहे, OY अक्षावर प्राईस दिलेली आहे आणि D हा जो ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय तो काय आहे, डिमांड कर्व आहे. ज्या मधल्या रेषा आहेत त्या काय दर्शवतात तर वस्तूची किंमत P1 असताना वस्तूची मागणी Q1 आहे. वस्तूची किंमत कमी झाली, P2 झाली, तेव्हा वस्तूची मागणी Q2 झालेली आहे, म्हणजे वाढ झालेली आहे. वस्तूची किंमत कमी झाली, वस्तूची मागणी वाढली. त्यानंतर वस्तूची किंमत आणखी कमी झाली, P3 झाली. बघा त्या डायग्राममध्ये दिसतंय P3 झाली, तेव्हा वस्तूची मागणी पुन्हा वाढली, Q3 झालेली आहे. आणि असंच जे बिंदू निघतात वर ते बिंदू एकत्र करून जो कर्व काढलेला आहे निळ्या कलरमध्ये D हा त्याला नाव दिलेलं आहे DD, तोच काय आहे, डिमांड कर्व आहे, मागणी वक्र आहे. अशा पद्धतीनं आज आपण मागणीच्या संकल्पनेमध्ये मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या, मागणीचे प्रकार, मागणीवर परिणाम करणारे घटक, मागणी फलन, मागणी कोष्टक आणि मागणी वक्र या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. अशाच नवनवीन संकल्पना सोप्या पद्धतीनं अभ्यासण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंक इतरांना शेअर करायलाही विसरू नका. इतरांनाही या संकल्पना सोप्या पद्धतीनं शिकता येतील. ओके, थँक्यू.